आता एक ब्राह्मणाचं कुटुंब आहे. त्यांच्याकडे पैसा आहे, सगळं आहे, सगळं आहे. मस्त घर आहे, लक्झरी लाईफ आहे, सगळं आहे. आता माहेरचं एक घर आहे. घर म्हणजे तर पडीकच आहे. कोण राहत नाही. गाईचा गोठा म्हणजे सांगितलं तरी काय ह्याच्यात वावगं नाही ठरणार आहे. एक गाईच्या गोठ्यामध्ये जर का एक ब्राह्मण त्याला आईवर प्रेम आहे, तो नेऊन फेटू ठेवतो, त्याची पूजा करतो, आराधना करतो, होम करतो, सगळं करतो. हेच अधर्मी बहिणी ब्राह्मणाचे सांगतो. त्याच्यामध्ये एक भिंत पाडतात. मी राहणार, मी राहणार, अहंकार माणसाचा. त्याचाच सर्वनाश होतोय. भिंत घालताना तुळजापूरच्या फोटोवर रेती, धूळ मागतंय. म्हणजे त्यांना काय फक्त तुळजापूरचं फोटो दर्शवलेलं आहे. त्याच्यात साक्षात आई बघत आहे. आई माझं कर्माला उद्या दंड मिळणार आहे हे त्यांना भीती नाही. का भीती नाही तर पैशाचा जोर, माधुरडेपणा, ब्राह्मण वर्णात मी उपजलो, त्याचा माधुरडेपणा, अहंकार. जसं रावणाचा नाश झाला तसा ह्यांचाही नाश आहे. पण हे मला माहित नाही ना त्यांना. कारण देव काय बघतोय? कर्म बघतोय. पुण्य असलं तर देव का काय करत नाही? कारण पुण्याचा पलडा भारी असला तर देवालाही तिथे अनुमती नाहीये हात लावायची. पुण्य संपला चांगलं तुमचं तर त्यावेळेला अधर्म तुमचं उच्चाट वर आला त्यावेळेला नाश होतोय, लक्षात ठेवा. आता ह्या ब्राह्मणाच्या बायका 60-60 वर्षाच्या. किती 60 वर्ष म्हणजे मोठंच आहे. किती पावसाळे बघितले, उन्हाळे बघितले. गरिबावरनं ते कुठेतरी चांगल्या जीवनात जगत आहे. गरिबी सुद्धा विसरून गेले ते. का विसरून गेले? तर पैसा आला, चकाचौंध आला, टच स्क्रीन आला. आई बाप बिचारे गरिबात राहिले, मरून गेले, इस्टेट सगळं सोडून गेले, काय छातीवर लागून गेले नाही. आता ही लादून जाणार नाहीये. पण आपल्या आईचं कुलाचाराचं करायसाठी एक माहेरचं असावं हे प्रत्येक स्त्रीला वाटायला पाहिजे. गव्हर्नमेंटनी छूट दिले म्हणजे गव्हर्नमेंट अधर्माचंच छूट दिलेलं आहे. अधर्म करणारा मनुष्य आहे. गव्हर्नमेंट तिथे डिक्लेअर करून निघून जातो, पण कर्म भोगायला लागतंय माणसाला, लक्षात घ्या. मुलींचा हिस्सा आहे. अरे हिस्सा आहे कुठपर्यंत आहे? मुलगीनी काय काय खर्च केलाय माहेरच्या घरी, घर नीटनेटकं ठेवण्यासाठी, आईबापांच्या औषधासाठी, गोळीसाठी, आईबापांना बघण्यासाठी त्यांनी खर्च केलंय का? हे पहिलं गव्हर्नमेंटने बघितलं पाहिजे. नाही, गव्हर्नमेंट बघतोय नाही बघत. मुलगीकडे अमाप धन असताना पण ज्या भावाकडे 1 रुपये नसताना त्याला घर नाहीये, त्याला बेघर करून मुलींना हिस्सा पाहिजे म्हणजे हे कोणतं? हे तर अधर्म आहे ना. आणि तुळजापूरचा फोटो भिंत घालताना ते तिथे साईडला टाकून त्याच्यावर रेती, धूळ सगळं आई जगदंबेवर माखलेलं. म्हणजे तुमचं म्हणणं काय? ते नुसतं एक फोटो आहे. फोटो आहे का ते आई सत्य आहे ते दाखवून देत आहे आणि ह्याच्या पुढे पण देणार. ती का देणार? कारण साक्षात शिवाजींना तलवार देणारी तुळजाभवानी. ती धर्माला उभं राहू शकते तर अधर्माला तर अट्टहासाने उभं राहून त्याचा खंडोळी करणारी तुळजाभवानी, हे लक्षात घ्या. माया स्वरूपाला आतापर्यंत कोण पकडू शकलं नाही, पकडू शकत पण नाही. देवाला सुद्धा बोलायला एक देह लागतो. देव पाषाणातून बोलू शकत नाही, फोटोतून बोलू शकत नाही, हे लक्षात घ्या. तुळजापूर म्हणजे साक्षात आदी माया, आदी जगदंबा पार्वती. पार्वती आई धर्माने चालते, अधर्माने चालत नाही. हेच त्या दुर्भाग्य ब्राह्मणांना माहीत नाही. कारण ब्राह्मण स्वतःला शाणे समजतात, पण ब्राह्मण हे विचार करत नाही त्यांना उत्पत्ती करणारा तो भगवंत किती शाणा असेल हे माहिती आहे का त्यांना? हेच माहीत नाहीये. अशी अशी अधर्माची लोक ह्या मृत्यू लोकात वास करत आहे. नाश पण त्यांच्या कर्मामुळेच होतोय. देव त्याच्यात काय हस्तक्षेप करणार नाही. का करणार नाही? तू जे केलंय ते तुला भोगायचंय. नंतर देव देव करून देव भेटत पण नाही, देव वाचवत पण नाही. देव बोलतोय दुरंकाराने तुला अहंकार आला ना, मग तू असं दुष्कर्म करत सुटला ना, मग तू आता ते भोग म्हणतोय. देव देव संधी देतोय एकदा, सारखं सारखं द्यायला जात नाही तो. कारण मनुष्याला एक बुद्धी आहे, मला हे स्त्री असताना दुसरी स्त्री पाहिजे, नवरा असताना दुसरा नवरा पाहिजे, हा परपुरुष पाहिजे, माझं एक घर असताना मला दुसरं घर पाहिजे, हे बुद्धी आहे. मग कसं वागावं, कसं नाही वागावं, धर्माने वागावं, हे बुद्धी नाहीये का माणसाला? उद्या ह्याचा दुष्परिणाम काय होईल, काय भोगावं लागेल, हे का विचार नाहीये? नंतर भोगायची पाळी आल्यावर नंतर सगळं खापर देवावर फोडतोय आणि शांत बसतोय. हा म्हणजे मनुष्य.
स्वतःचा नाश मनुष्य करून घेतोय, देव काय करत नाही लक्षात ठेवा.